पाहतोय ना एक आकर्षक अशी लढत बेस्ट ऑफ रायगड आणि बेस्ट ऑफ महाराष्ट्र पाहायला मिळणार आहे। आजच्या दिवसाला प्रारंभ करत असताना गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय सागर याला प्राचारण करण्यात आलंय। 12वा खेळाडू आलेला नाहीये दर्या किनारा अष्टमी रोहा। पहिला चेंडू पडण्याच्या आधी जर का 12th मॅन इथे पोहोचला नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल आणि तोही ड्रेस कोड्स मध्ये, कारण आम्ही 12 टी शर्ट दिल्यात, तोही ड्रेस कोड्स मध्ये असावा। आम्ही 12 टी शर्ट दिल्यात आयोजकांनी, यस 13 दिल्यात, एक एक्स्ट्रा आहे 12 खेळाडूंसाठी आणि 13 दिलेले आहेत। ना भूतो ना भविष्य ते असा किस्सा घडू नये, गणरायाचरणी प्रार्थना करूया आणि धावीर महाराजांचरणी प्रार्थना असेल की असं काही घडू नये। पण यदा कदाचित कोणाला दुखापत झाली तर तो व्यासपीठावरती असणारा 12th मॅनच मैदानाकडे वळेल। सामन्याला सुरुवात करूया। पंच पाहणी निहाळणी करत असताना आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये प्रमोदजी कांबळी पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय, एखादी पावसाळ्यामध्ये रंगीबेरंगी अशी छत्री उघडावी ना अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। चला सामन्याला सुरुवात होतीये, एकदा जोरदार म्हणूया गणपती बाप्पा। पहिला चेंडू पडणार, दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने फेस केला इथे, जिथे मात्र आपण पाहतो बॅटचा फेस ओपन करत असताना सन्मानजनक हलक्या हाताने कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सागर याचा। चेंडूवरती तो झेपावला, जिथे धाव घेण्यासाठी संधी जी निर्माण झाली होती ना दोन्ही फलंदाजांकडे, त्यांनी मात्र संधीचं सुवर्णता इथे केली आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने खातं इथे खोलत असताना फलंदाज निकेत आणि संघाचं ही खातं अकाउंट ओपन करत असताना तो पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात झाली आहे, पहिल्या चेंडू एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते, जिथे आजच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झाला। सागरचा पहिला चेंडू जो उचळी घेणारा अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय, खेळपट्टी सरप्राइजिंग राहील। हा चेंडू आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केला, चेंडूला सरळ धाडत असताना पाहायला मिळतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। नितीनच्या बॅट मधून एक सणसणीत चौकार। आजचा दिवस तितकाचा महत्वाचा, 20 तारखेला 20 फेब्रुवारीला अर्थात 2008 मध्ये आजच्या दिवशी आयपीएलचं ऑक्शनही झालं होतं प्रथमतः, जे मुंबईमध्ये झालं होतं। लोअर फुलटॉस उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जो मात्र पंच पाहतात निहाणी केली जाते, चेंडू वाईट घोषित करण्यात येत आहे। अवांतर धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली ना जी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते। आणि ज्या आयपीएलच्या पहिल्या सत्रामध्ये जिथे आपण महेंद्रसिंग धोनीला सर्वाधिक महागडा खेळाडू, तदनंतर जिथे सायमनला पाहिलं होतं, उजव्या यष्टीवरती सरळ बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, कोणतीही चुकी करत नाहीये, टिपलाय झेल, संपलाय। नितीनचा खेळ, पहिला खेळाडू बाद या पहिल्या षटकामध्ये। एकोणीसशे 68 साली आजच्या दिवशी मनसूर अली खान पथोटी, ज्यांना नवाब पथोटी म्हणून ओळखलं जायचं, ज्यांनी 1968 मध्ये ज्या पद्धतीने खेळी केली होती ना भारतीय संघासाठी, तीही आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा राहिला होता। गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, डिरेक्ट हिट इथे डेंजरस ठरू शकला असता, अंगलट आली अशी ही एकेरी धाव, जी 38 सर्कल मधून प्रयत्न केला गेला ही चोरटी धाव घेण्याचा। संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते, जिथे 7 धावा धाव फलकावरती आहेत। माझ्या साथीला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि मानबिंदू राहणारे तुषारजी शिंदे माझ्यासोबत जुळले। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय।
लोअर फुलटोज आहे, कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगल्या रीतीची फटकेबाजी या खेळाडूकडून पाहायला मिळाली आहे. त्याचा फ्रंट लेग सातत्याने पुढे त्याने आणलाय. बॅटचा फ्लो त्याचा पाहायला मिळतोय, जिथे अगदी अलगद अगदी सहजरित्या एखाद्या सुईमधून धागा काढत असताना आपण अनेक वेळा असे जिथे फटकेबाजी पाहायला मिळते या फलंदाजाची. जिथे एक धाव येते, संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटक पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती रंगतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलंय आणि जे स्मार्ट टीव्ही स्मार्टफोन वरून आणि स्मार्ट लॅपटॉप होऊन जे ड्रीम्स क्रिकेट माध्यमातून आमच्या सोबत जुळलेत त्यांच्या माहितीसाठी श्री सोमजाई शेणवई आणि दर्या किनारा अष्टमी या दोन संघांदरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. हा समर इन डिलिव्हरी यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला. ज्या पद्धतीने कर्णधाराने म्हटलं होतं की नाणेफेकीचा कौल जिंकणं हे आमच्यासाठी तितकंच पथ्यावरती पडेल, पहिल्या षटकामध्ये ते भासलंय. परंतु येणाऱ्या 5-4 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यावर एक छोटीशी विश्रांती घेऊया, जाऊया डीजेकडे, ऐकू एक मधुर संगीत. थँक्यू. आजच्या दिवशी रोहन गावस्करांचाही जन्मदिवस पाहायला मिळतो. 1968 टेस्टचा मी उल्लेख केला, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाच्या विरोधात भारतीय संघाने चांगला पराक्रम केला मनसूर अली खान पथोटी यांच्या नेतृत्वाखाली, आणि तिथे मात्र बहारदार कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. 3-1 ने कसोटी सामना आणि ती सिरीज भारतीय संघाने जिंकली होती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पियुष याला प्राचार्य करण्यात आलं दुसऱ्या षटकाच्या दरम्यान, ज्याला आपण पाहतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते, जिथे एक शॉट फाईन लेग थर्ड या सर्कल मध्ये फ्लाय स्लिप तैनात करण्यात आली आहे. पॉइंट आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ पाहायला मिळतोय. ऑन साइडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जिथे शॉट मिड विकेट थर्ड या सर्कलच्या आतमध्ये, थर्ड या सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ पाहायला मिळतोय, जो थोडासा वाईडिश आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. एक लॉंग ऑन ही तैनात करण्यात आलाय. गोलंदाज हा चेंडू ऑन साइडला, इथे मात्र केलाय. क्षेत्ररक्षक आहे, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. थँक्यू. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करू शकतो हे इथे दाखवलं फलंदाजाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र डॉट येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजाने धीर धरला होता ना, तो आता मात्र गंभीर झालाय. निकेतने ज्या पद्धतीने फटका खेचला, त्याच्या स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला लिलया सीमारेषे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर त्याने धाडलं. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्याचा टान्स सांगतो, लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे त्याच्याकडे. इथे खोलवा टप्प्याचा हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर वाईड यॉर्कर. चेंडूची आउटसाइड एज घेत असताना यष्टिरक्षकाचा भेट. खेळाडू क्रमांक दुसरा जिथे निकेत बाद. थँक्यू. आजच्या दिवसाचा उल्लेख करत असताना जिथे आपण पाहिलं 2008 मध्ये जिथे विषय जिथे पाहायला मिळालं, तेलंगणा हे एक वेगळं राज्य बनलं आणि 29वे राज्य म्हणून पुढे आलं. एक आकर्षक असं पारितोषिक आहे जे खेळाडू बाद केला पियुषने, त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तुषारजी देशमुख साहेब यांच्याकडून. हे पारितोषिक आम्हाला लाभलं आणि या गोलंदाजासाठी जे पारितोषिक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये, त्याने अजून जर काही खेळाडू बाद केला तर तुषारजी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, कमबॅक केलं. काय कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या गोलंदाजाचा. उजव्या यष्टीच्या बाहेर एक टिच्चून मारा, निरंतरता त्याने मात्र दाखवली आहे. नवीन फलंदाज प्रतीश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
हा चेंडू ऑन साइडला केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तू चल मैं आहे अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू दुसऱ्या चेंडूवरती बाद. थँक्यू. तुषारजी यांनी लगावलेलं पारितोषिक त्याचा मात्र हकदार इथे ठरतोय तो गोलंदाज पियुष. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी बाद केलेत. कालचा दिवस संदीपचा राहिला होता, त्याने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवली. आणि आजच्या दिवसामध्ये काय घडणार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, पहिली हॅट्रिक आणि तीही पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळणार का. नवीन फलंदाज मैदानावरती संदीप दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवशी संदीप या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली, परंतु या वेळेला संदीप हा फलंदाज जो मैदानावरती दाखल झालाय, जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा पियुष. हॅट्रिकचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, देखना नजाकत बरा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा दर्जेदार फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक सणसणीत चौकार. मणीच्या बॅट मधून निघणारा हा चौकार संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळते, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती होता की का हा चेंडू लोअर फुलटो जरूर होता, अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला, प्लंक लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 4 बाद. थँक्यू. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळते या गोलंदाजाकडून, जिथे मात्र त्याला पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार, जिथे चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते, जिथे 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एक चांगली सुरुवात म्हणता आली नव्हती, जिथे मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तिथे एक गडी बाद झाला, परंतु तदनंतर कुठे ना कुठेतरी कमबॅक करेल की काय जो मात्र शेणवई संघ असा वाटत असतानाच अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील काय गोलंदाजी केली आहे. 3 खेळाडू त्याने बाद केलेत. 300 रुपयाचा मानकरी तो ठरलाय. तुषारजी यांच्याकडून तो पारितोषिक देण्यात येईल. हाही गोलंदाज अर्थात सागरसाठीही प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सागर याला पुन्हा एकदा प्राचार्य करण्यात आलंय. भरधाव शरीरदृष्टी आणि त्याच वेगाने केली जाणारी ही गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा, वेगावरती स्वार होऊन तो सातत्यपूर्ण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत असतो. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन अबाउट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने कट केला, क्षेत्ररक्षक येतो पॉइंट वरती, तो दूर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. आणि निश्चित आपण म्हणतो ना, धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतातही. कुठे ना कुठेतरी फलंदाजी त्याच पद्धतीची पाहायला मिळाली. कालच्या दिवशी न्हावे संघ खेळत होता, गैनीनाची गोलंदाजी आपण पाहिली. एका षटकामध्ये 4 फलंदाजांना त्यांनी बाद केलं. न्हावे संघाने कुठे ना कुठेतरी घाई केली आणि तेही अंगलट येत असताना त्यांच्या पाहायला मिळाले. आणि कालचा प्लेअर ऑफ द डे तो गैनीनाथ ठरत असताना पाहायला मिळाला. काय प्रदर्शन केलं. वय वर्ष 44 आणि निश्चित 44 वय वर्ष असताना देखील त्याचं ते प्रदर्शन एखाद्या 16च्या आणि 18 वर्षाच्या क्रिकेटरला ही लाजवेल असं पाहायला मिळालं होतं. हदभर वळण घेणारे त्याचे चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय सागर. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय, जिथे स्लॉक स्वीप पाहायला मिळाला होता. फ्रंट लेग पुढे आणत असताना एक चांगल्या रीतीचा, चांगल्या धाटणीचा हा फटका, ज्याला एक धाव देऊन जाईल एकेरी धाव संख्येच्या मदतीने. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 20 रन्स ऑन अबाउट. थोडासा बॅकवर्ड वरती ढकललं, एक षटक अशा रीतीचं आलं. क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण सातत्याने म्हणतो की कधी काय घडेल ना याचं मात्र नेम नाही. या सरडा क्रिकेट, राजकारण आपलं कधी रंग बदलतात हे मात्र कोणीही कदापि कधीही सांगू शकत नाही. अनेक मोठी भाकीत ही मूर्खताचीही ठरत असताना पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर.
आडव्या ऑन साइडला इथे फटका खेचला, हवेमध्ये आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणार का हा चेंडू? क्षेत्ररक्षण तर चांगल्या दर्जाचा झालाय. रिले स्वरूपामधून इथे चेंडूला दुसरा क्षेत्ररक्षक उचलणार, फेकी करणार, तदवर धावा येत असताना पाहायला मिळतात या फटक्यावरती. 3 धावा आल्या आणि या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या आकड्यावरती. 23 हा धाव फलकावरती आहेत, जिथे 30 रष्टर प्रगती पथावरती आहे. गोलंदाजांनी केलेली चांगली कामगिरी आणि तितकेच पोषक वातावरण आतापर्यंत चांगलं लाभदायक राहिलंय तितकंच गोलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षणासाठीही मोठी फटकेबाजी आलेली नाहीये. एक षटकार आणि एक चौकार अपवाद वगळता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड जरूर घेण्यात आली होती, परंतु स्वतः नाखुश आहे तो गोलंदाज यष्टीरक्षकावरती. हा झेल व्हायला हवा होता. अशा रीतीचे झेल घेणं तितकंच गरजेचं आहे. मायनस पॉईंट जे आहेत ना, तुम्हाला त्याला प्लस बनवावे लागतील. अशा रीतीने चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठावरती तुम्ही खेळताय. बडा मंच है, सरपंच बनने की जरूरत अनेक वेळा आपण असं म्हणतो, परंतु या मंचावरती व्यासपीठावरती खेळत असताना चांगलं प्रदर्शनही तितक्याच अफलातून व्हायला हवं, हेही तितकंच महत्वाचं आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे, जिथे 24 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल, पुढे सरकला. इथे मात्र काय घडतं? चांगलं क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट. क्या बात आहे. खेळाडू क्रमांक 5 बाद. थँक्यू. क्षेत्र गोलंदाजी करत असताना आपल्या फॉलो थ्रू मध्ये अशा रीतीने चेंडू पकडणं, झेल पकडणं तितकंसं सोपं नसतं, परंतु या गोलंदाजाने स्वतःच्या बॉडीचा बॅलन्स बनवला, चेंडूला फील्ड केलं आणि धावतच असताना अगदी डिरेक्ट हिट चेंडू यष्टींवरती आढळवला. क्या बात आहे. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक ज्या पद्धतीने त्याचा वर्क पाहायला मिळाला आतापर्यंत. 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, जिथे तुषारजी यांच्याकडून, तुषारजी देशमुख यांच्याकडून गोलंदाज सागर सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजाचा कामकाज सातत्याने चांगलं राहिलंय, जिथे उजव्या यष्टीच्या बाहेर तो गोलंदाजी करतो देखील आहे, परंतु जिथे आपण पाहतोय ना की क्षेत्ररक्षणही त्याच रीतीचं आणि त्या धाटणीचं पाहायला मिळालंय. 24 धावा धाव फलकावरती आहे. 24 रन्स ऑन अ बोर्ड आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. या षटकातील काही चेंडूंचा अजूनही खेळ शेष. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. डॉट बॉल येईल. ह्या 3ऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली कामगिरी तितकीशी महत्वाची राहिली आहे. 24 धावा धाव फलकावरती आहेत. करंट रन रेटचा विचार केला एकंदरीत 8च्या सरासरीने धावा आल्यात. खेळाडू आतापर्यंत बाद झालेत ते जवळपास 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाले. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया, लगेचच परतूया. थँक्यू. कमबॅकला फाईट बॅकने इथे उत्तर द्यावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर झाली आहे, परंतु आपल्याकडे असणारं दमखम आहे ना, दाखवावं लागेल या संघाला. दोन्ही संघाला एक चांगलं प्रदर्शन ही करावं लागेल, ज्यामध्ये इथे मात्र शेणवळी संघ थोडासा मागे सरकलाय, परंतु त्यांच्याकडे अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. हाणामारी करावी लागणार. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. पाणी मैदानावरती घेऊन जावं लागणार आहे. पाणी मैदानावरती दाखल घेऊन गेलं जात आहे, जिथे ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती येते, जिथे आपण पाहतोय पाणी घेऊन स्वतः उद्देश पोंगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात आणि स्वतः सभासद देखील आहेत. अनेक वेळेला जिथे आपण पाहिलं ना, तर खूप वेळेला अनेक वेळेला आपण म्हणतो ना की जिथे सचिन तेंडुलकरलाही, रिकी पॉन्टिंगलाही पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळाला. कमबॅक कसा असावा ना मित्रांनो, जिथे आपण विचार केला ना, पुरंदराच्या तहाच्या वेळी शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेला जिथे 23 किल्ले देऊ केले होते, तेव्हा स्वराज्यात फक्त 16 किल्ले उरले होते. अवघ्या 9 वर्षात स्वराज्यामध्ये जिथे तहाची पुष्टी झाल्यानंतर 361 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले
जिंकले होते आणि म्हणूनच की काय कमबॅक असं असायला हवं आणि इथे या मॅच मध्ये कमबॅक कशा रीतीचा असणार हेही तितकंच महत्वाचं राहणार आहे. आतापर्यंत 5 खेळाडू जिथे आराम फरमावतात डगआउटचा आणि अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये मैदानावरती असणारी ही दोन्ही खेळाडू अर्थात एका बाजूला आपण पाहतोय ना जिथे मैदानामध्ये असणारे निकेश आणि त्याच्या साथीला अविनाश हे दोन्ही खेळाडू कशा रीतीने खेळ करणार कशा रीतीने पवित्र आपला अपनावणार या गोष्टी ही बघण्यासारख्या असतील पाहण्यासारख्या असतील. आपण अनेक वेळा म्हणतो रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ी हो की घेर कब और कहां बदलना है ना जिसको मालूम है ना वो हमेशा ही जीत लेता है. मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीचा क्रिकेट खेळावा लागेल. गेअर तुम्हाला बदलावा लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. सिक्सरचा हा बॉल सिक्सरच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर धाडावा लागणार आहे आणि यासाठी कटिबद्ध तुम्हाला राहावे लागेल. जद्दोजहद करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्राचार्य करण्यात आलाय. मयूर दांडेकर याला प्राचार्य करण्यात आलाय. मयूर हाही एक उंचपुरा असा गोलंदाज कशा रीतीची गोलंदाजी करतोय हेही पाहावं लागेल. सागरने केलेली गोलंदाजी आणि त्याच्या पावलावरती पाऊल तो टाकेल का. त्याचं 2 षटकांचं स्पेल सागरचा जरूर संपुष्टात आला आणि सागरने केलेली कामगिरी ही तितकीशी महत्वाची राहते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज मयूर. रायचा मोर द विकेटने डावखुऱ्यासाठी गोल चेंडू हा मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉइड केलं. खेळाडू क्रमांक 6 बाद. थँक्यू. फलंदाज चाचपडत असताना पाहायला मिळाला जिथे मात्र हलक्या हाताने बॅट पुढे आणली आणि अगदी चॅनल मध्ये टाकला गेलेला चेंडू यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजाने फलंदाजाला 4 मुंड्या चित केलं. फलंदाज क्रमांक 6 जो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला. संघाची धावसंख्या केवळ 24 धावा धावफलकावरती असताना 24 फेब्रुवारी 2010च्या दिवशी जिथे आपण साऊथ आफ्रिका संघाच्या विरोधामध्ये 147 चेंडू मध्ये सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅट मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधलं पहिलं वैल एक दिवसीय क्रिकेट मधलं पहिलं वैल द्विशतक ही पाहिलं होतं. परंतु ब्लेंडा क्लार्क या महिला खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूने 1998 ला पहिलं वैल द्विशतक एक दिवसीय क्रिकेट मध्ये ठोकलं होतं. हे तितकीशी महत्वाची बाब आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे मयूरने केलेली गोलंदाजी फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. गणेश शिंदे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. जिथे तो फलंदाजीसाठी 8व्या क्रमांकावरती आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर सज्ज होत असताना हा चेंडू बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॅटची लीडिंग एज लागली. बॅटचा स्टिकर जवळ चेंडू लागला परंतु निर्जसही लँड झालाय. धावा मिळत असताना एक पाहायला मिळते. 8व्या क्रमांकावरती आल्यानंतर दीपक चहरचाही खेळ अनेक वेळा बहरात येत असताना पाहायला मिळाला. भारतीय संघासाठी त्यांनी केलेली कामगिरी अशा 2 सामने अर्धशतक त्याच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाले. अगेन्स्ट न्यूझीलंडच्या संघाच्या विरोधात भारतीय संघाला विजयाला गवसणीही त्याने घालून दिली होती. अनेक वेळा सातत्यपूर्ण खेळ त्याचा एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. परंतु 8व्या क्रमांकावरती आलेला गणेश शिंदे कशा रीतीची फलंदाजी करणार खातं तर त्याने जरूर खोललंय. परंतु येणाऱ्या अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 षटक अजूनही या सामन्यातील उरलेत. या 17 उरलेत. जास्तीत जास्त धावा गोळा करावा लागणार. हा चेंडू लोअर फुल डोज आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते. झेप घेते. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय फटका एक्झिक्युशन पाहायला मिळालं. हात जरूर चेंडूवरचा निसटला बॅटवरचा निसटला परंतु षटकाराला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यश आलं. ते फलंदाज निकुला याला एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मला ऋषभ पंतची आठवण होते. अशा रीतीची फटके तो अनेक वेळेला खेळत असताना पाहायला मिळतो. 1 हँडेड स्ट्रोक त्याने अनेक वेळेला खेळत असताना तो पाहायला मिळालाय. परंतु 1 हँडेड स्ट्रोक त्यावेळेला चर्चेला आला ना 2003 साली रिकी पॉन्टिंगने झहीर खान वरती अशा रीतीने फटकेबाजी केली होती. गोलंदाज पुन्हा एकदा
खोलवा टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र एक धाव घेण्याची सुवर्ण संधी या दोन्ही फलंदाजांकडे होती. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. 32 धावा, 32 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना शेणवई संघ इथे पाहायला मिळतोय. पुढे सरकलाय, पुन्हा एकदा यष्टांचा वेध घेतलाय, चारही मुंड्या चित केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खेळाडू क्रमांक 8 बाद. थँक्यू. खेळाडू क्रमांक 8 बाद होतोय. तंबूच्या आसऱ्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज गणेश बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळालं. रिकी पॉन्टिंगच्या त्या बॅटची आठवण झाली. 2003चा तो किस्सा आठवला, परंतु तदनंतर एकच चर्चेला उदाहरण आलं की त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय. तदनंतर आपण पाहिलं की जिथे क्रिकेटमध्ये जिथे क्रिस गेलने एक गोल्डन कलरची गोल्डन बॅट वापरली होती आणि त्याच्यावरचं आवरण आहे ना, आयसीसीने त्याला काढावं लागलं होतं. तदनंतर अँड्रन रसलने काळ्या रंगाची बॅट जी सीपीएल मध्ये वापरली तीही तितकीशी चर्चेची विषय राहिली. आणि अगदी त्याच वेळेला ना आपण पाहिले तर मुंगूस बॅट आयपीएल मध्येही तितकीशी महत्वाची राहिली, मॅथ्यू हेडनने वापरली होती. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय का. प्लमची अपील इथे करण्यात आली आहे, जिथे आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव येत असताना षटक क्रमांक 14 संपुष्टात आलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन अ बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेटचा विचार केला तर 8 ची सरासरी गाठण्यात आली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. काय वाढून ठेवलंय या शेवटच्या षटकामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेच्या पलीकडे शेवटच्या षटकाला सुरुवात. थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा आणि अंतिम षटक गणेश याला प्राचार्य करण्यात आलाय. गणेश गोलंदाजी मार्क वरती येतोय तर स्ट्राईक एंड वरती शेवटच्या षटकाच्या दरम्यान ज्याला विजय पाहायला मिळतो. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये आपण स्लॉगोर म्हणू शकत नाही, हाणामारीची षटकं तितकीशी म्हणता येत नाहीत, परंतु हा शेवटचा आणि अंतिम षटक आहे आणि या षटकावरती जास्तीत जास्त धावा तुम्हाला गोळा करावा लागणार आहे. बॅटचा उल्लेख झाला होता जिथे मात्र आपण रिकी पॉन्टिंगचा विचार केला आणि तदनंतर एक किस्सा असाही घडला जिथे जम्मू काश्मीरला गेलेली सचिन तेंडुलकरची बहीण तिने मात्र आणलेली सचिन तेंडुलकर साठी बॅट आणि त्या बॅटने सचिन तेंडुलकरने साहित्य सहवास या बांद्र्याच्या इमारतीमध्ये स्वतः त्या बॅटने ज्या काही क्रिकेट खेळलं आणि तदनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव जो बनला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. चला शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज सज्ज होतोय. थोडासा वेळ जास्तीत जास्त खर्ची पाडला जातोय, याकडेही मी लक्ष वेधेन. गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे उसळी घेणारा हा चेंडू जिथे पंच सातत्यपूर्ण प्लम स्वरूपामध्ये अपील करण्यात येते त्यावेळी काय पाहतात. शेवटचा चेंडू ज्यावरती प्लमची अपील झाली, बंटी कांबळी जे पंचाच्या भूमिकेमध्ये शेवटच्या या आधीच्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते. लिगल डिलिव्हरी आहे का प्रामुख्याने पाहिली जातं. हाईट फॅक्टर कुठे आहे, किती आहे, डिरेक्शन कोणता आहे चेंडूचा आणि निश्चितच चेंडू कुठच्या दिशेने लँड झाला, पिच कुठे झालाय, या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतरच आपण पाहतो की प्लम लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडूला बाद दिलं जात असतं. इथे गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकावरती गोलंदाज दाखल झाल्यानंतर लेग बाईजने एक धाव आली आहे. खोलवा टप्प्याचा हा चेंडू जिथे ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फार वेगाने येईल, तद्वर मात्र एकच धाव इथे अर्जित करण्यात येणार. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धाव फलकावरती सध्याच्या घडीला धावा पाहायला मिळतात. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 34 रन्स ऑन अ बोर्ड आहेत. इथे कॉमनवेल्थ गेम्स मधून कॉमनवेल्थ गेम्स मधून भारतीय संघाने जी माघार घेतली आहे, कारण येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियामध्येही भारतीय संघ T20 विश्वचषक खेळण्यासाठी जाणार आहे. कोणती दुखापत होऊ नये यासाठी हा निर्णय बीसीसीआयने घेतलाय असंही ते म्हणून जरूर म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 34. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र मोठी फटकेबाजी कधी येणार, कोणत्या फलंदाजाकडून येणार, या साऱ्या गोष्टींची गोळाबेरीज इथे करावी लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मनगटाचा वापर केला. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार, तद्वर मात्र तिहेरीसाठी पलटलेत. 3 धावा तर सहजरित्या अजित करण्यात आल्या. चौथी गेली जाणार का? आणि चौथी धाव इथे देखील सहजरित्या अजित करण्यात आली आहे. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आहे. निश्चितच एक चांगलं प्रदर्शन. आपल्या संघासाठी धड पडत नाही ना, तद्वरची यांची धडपड जी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हार मानण्यास तयार नाही आहेत हे दोन्ही खेळाडू. जरी खेळाडू आतापर्यंत 8 बाद झाले असतील तरीही आपण धावांसाठीची जद्दोजहद कायम ठेवायला हवी, तीच पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे 38 धावा धाव फलकावरती आहेत. या धावा प्रत्येक धावा ज्या आहेत ना, प्रत्येक येणारी एक एक धाव ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो की जिथे स्पर्धेची वेळ आली ना की एकापेक्षा 4 पेक्षा 1 हा महत्वाचा ठरतो, आणि कमवायची वेळ आली ना त्यावेळी एकापेक्षा 4 महत्वाचे ठरतात. इथे धावा आल्या 4. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज पुन्हा एकदा रायच्या मोर्द विकेटने सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टोटली ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्या त्या पळून पूर्ण करण्यात आल्यात. 3 चौथीसाठी पलटलेत आणि चौथी धाव घेत असताना खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करतोय. खेळाडू क्रमांक 9 बाद. 3 धावा जरूर आल्यात. संघाची धाव संख्या या 3 ने पुढे 41 धावा धाव फलकावरती. अधिक डीजे ब्रेक. हॅलो, थँक्यू. शेवटची आणि अंतिम जोडी मैदानामध्ये असणार आहे आणि जास्तीत जास्त धावा आतापर्यंत आपण पाहतोय की या शेवटच्या षटकामध्येच येत असताना पाहायला मिळतात. कारण की दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर 3 गडी बाद झाले होते. 10 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, चौथ्या षटकामध्ये 8 आल्या. आतापर्यंत विचार केला या 5व्या आणि अंतिम षटकाचा तर आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला. शेवटची आणि अंतिम जोडी मैदानावरती आहे. अमित मैदानावरती पाहायला मिळतोय. 8 खेळाडू बाद झाले. हा इथे फटका फासला जरूर आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती राहणार आहे. शेष खेळाडू क्रमांक इथे बाद होतो तो 9. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे. 41 धावा असताना खेळाडू बाद झाला. थँक्यू. गोलंदाज गणेश साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जे तुषारजी देशमुख साहेब यांच्याकडून येत आहे. बेस्ट ऑफ महाराष्ट्र योगीजी पोकळे साहेब यांनी पुरस्कृत आणि अगदी प्रदर्शनीय सामन्यासाठी त्यांच्याकडून हा सामना पेशकश असणार आहे. आणि बेस्ट ऑफ रायगड जो सामना तुषारजी शिंदे साहेब आरआयएस डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया या पूर्वार्धाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती गणेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राईट ऑन द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर या चेंडूला खेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पाठमोरा होऊन फेकी केली जाणार. तद्वर मात्र 1 जरूर आले. दुहेरीसाठी पलटले. तिहेरीसाठी धाव घेत असताना पाहायला मिळतात. तिहेरी धाव घेत असताना खेळाडू इथे मात्र जिथे आपण पाहतोय पंच पाहणी निहाणी करतायत आणि इथे खेळाडूला बाद दिले गेलेले नाही आहे. अर्थात या 3 धावा कंप्लीट झाल्या. त्या तिहेरी धाव संख्येच्या मदतीने 44 धावा धाव फलकावरती आहेत. 45 धावांचं लक्ष इथे उभारण्यात आलंय. 45 रनचं टार्गेट या 5 षटकांमध्ये ठेवण्यात आलंय. सेकंड मॅच चला आपण टॉस साठी आमंत्रित करूया. सोनेश्वर निवी संघाचा कर्णधार आणि
बंगळवाडी रोहा संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. संदीप जगे सरांचा आवाज त्या ठिकाणी आपण पाहाल. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आपल्या टी शर्ट आपण घेऊन जायच्यात आणि अगदी त्याच वेळेला नाणेफेकीचा कौल ही करण्यात येईल. परंतु या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया. ज्यांच्या सुमधुर वाणीने संपूर्ण अलिबागकर मंत्रमुग्ध होतात, ज्यांची वाट सातत्याने रोहा तालुका संपूर्ण पाहत असतो आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने समालोचन करत असताना अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या शब्द सुमनांनी गाजवल्या, ज्यांची वाट आणि मी प्रथमतःच त्यांच्या साथीने समालोचन करणार असे संदीपजी जगे सरांकडे आपण वळूयात. परंतु त्याआधी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. थँक्यू. चला टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. दोन्ही संघाचे कर्णधार चला त्वरित या. जिथे सोनेश्वर निवी आणि बंगळवाडी रोहा या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. प्रमोदजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. प्रमोदजी देशमुख साहेब यांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. आजचा रविवारचा दिवस दुसरा सामना तुमच्या समोर येणार. नाणेफेकीचा कौल देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते. टेल इज अ कॉल आणि हेड आलाय. इथे टॉस जिंकलाय. प्रमोद साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती असणं असतं. बंगळवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः या स्पर्धेमध्ये खेळत असताना कालच्या दिवशी स्पर्धेला प्रारंभ झाला. काही कालावधीपूर्वी आपण ही स्पर्धा पोस्टपोन ही केली होती. उत्कंठा किती होती या स्पर्धेची खेळण्यासाठी? प्रॉपर तयारी झाली होती. आम्ही या स्पर्धेची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि आता ती खेळायला अजूनही मजा येईल. आजची ही पहिली मॅच तुम्ही खेळताय. या पहिल्या मॅच मध्ये जिथे आता सुरुवातीची पहिली मॅच जी चालू आहे, दुसरा सामना तुमचा आहे, परंतु पहिल्या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाले. तुमचा निर्णय काय असेल टॉस जिंकल्यानंतर? आम्ही फिल्डिंग करू. निर्णय त्याच अगदी पहिल्या सामन्यामध्ये ज्या कर्णधाराने निर्णय घेतला त्या पद्धतीचा निर्णय तुमचा पाहायला मिळतोय. परंतु समोरच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांना तुम्ही जखडून ठेवण्याचा प्रयत्न कराल, धावा रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कितपत रोखाल एकंदरीत या समोरच्या संघाला? आम्ही 40 ते 45 रन्स पर्यंत रोखू आणि अशी आमची काही समोरच्या टीमवर प्लॅनिंग नाही. आम्ही सगळ्या प्लेयर्सना रोखायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर वळूयात. नाणेफेकीचा कौल हरला. इथे आपण पाहतोय की सोनेश्वर निवी संघाने नाणेफेकीचा कौल जर का तुमच्या बाजूने लागला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? निश्चितच आम्ही पण फिल्डिंग केली असती पहिली. आता मात्र बॅटिंग करायची आहे. तुमच्या विरोधामध्ये निर्णय आला. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा. कितपत धावा बनवाल? पहिलं तर एक टॉस जो असतो तो फक्त आपल्या नशिबात आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. बाकी चांगलं खेळायचा प्रयत्न करू आणि 55 प्लस रन बनवायचा प्रयत्न करू आम्ही. तर खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर. बंगळवाडी या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदीपजी जगे सर. थँक्यू. हॅलो. श्री गणरायाला अभिवादन करून आई वडील आणि धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक राहून मी संदीप जगे आपणा सर्वांचं धावीर चषक 2022च्या निमित्तानं या 10व्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती सन्माननीय अमितजी चिपळूणकर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम धावीर मित्रमंडळाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो.
कारण दहावीर चषकाचं हे केवळ 10वं वर्ष मंडळासाठी नाहीये, रोहा तालुक्यासाठी नाहीये, रायगडकरांसाठी नाहीये, तर महाराष्ट्रातील एक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्याचा नेहमीच गवगवा केला जातो अशा या क्रिकेट स्पर्धेचे आपण याची देही याची डोळा साक्षीदार होण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत मित्रांनो. वळतोय आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्याकडे, जिथे एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्री सोमजाई शेणवई संघ आणि प्रतिस्पर्धी संघ आहे त्यांचा दर्या किनारा अष्टमी संघ. गतवर्षी याच संघाने म्हणजे श्री सोमजाई शेणवई संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु त्यानंतर आलेलं राज बिरगवळेचं वादळ आपण पाहिलं श्रीराम महादेववाडी संघाचं, आणि त्याच्यानंतर सोमजाई शेणवई संघाला काही अंशी का होईना माघार घ्यावी लागली. परंतु वर्ष नवीन आहे, पर्व नवीन आहे, आणि अशा वेळेला एक दैदिप्यमान खेळ करण्यासाठी जो ओळखला जातो श्री सोमजाई शेणवई संघ, त्याने प्रथम फलंदाजी करताना मैदानात 44 धावा उभारल्या. 5 षटकामध्ये 44 धावा उभारताना सागरने आज ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये केली, खास करून आपण पाहिलं असेल फॉलो थ्रू मध्ये त्याने ज्या प्रकारे अप्रतिम क्षेत्ररक्षण करून फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करून परतून लावलं, हे सागरचं ॲथलेटिझम आजवर अनेक वेळेला पाहिलंय. तोच सागर बोबट मैदानात बॅटिंग करतोय. यावेळेला चेंडू भिरकावून दिलाय, ज्याच्यासाठी तो ओळखला जातोय सुपर डुपर 6 बाय सागर बोबट. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मनीष गोलंदाजी आलाय. मनीषची गोलंदाजी तसं पाहिलं तर पहिलं षटक टाकायचं आणि ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये समोर सागर सारखा आक्रमक फलंदाज, ज्याच्याकडे नेहमीच म्हटलं जातं की क्लास इज अ परमनंट आणि फॉर्म इज अ टेम्पररी, आणि त्या उक्तीला साजेशी कामगिरी त्याची नेहमीच मैदानात पाहायला मिळाली. या परमनंट गोष्टींवरती ज्याच्याबद्दल आपण म्हटलं जातं की क्लास सागरने आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानात अनेक वेळेला दाखवलाय, जपलाय, जोपासलाय, पण त्याच्या पलीकडे आज मैदानात जेव्हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकात 45 धावांची गरज आहे, अशा वेळेला काही आकर्षक खेळांमध्ये त्याचा आजचा समावेश होणार का? कारण यासाठी तो ओळखला जातो. आणि जर सुरुवात जबरदस्त झाली ना, काही खेळाडूंच्या बाबतीत तुषारजी आपण नेहमीच पाहिलंय की जर स्टार्ट जबरदस्त झाला की मग त्या खेळाडूला रोखणं बऱ्याच वेळेला कठीण होऊन जातं. पण शेणवई संघ सुद्धा अशा प्रतिकारासाठी ओळखला जातो, जिथे त्यांना आव्हान घ्यायला आवडतं. जोरदार अपील केलं गेलं पंचांनी, ते तात्काळ फेटाळून लावलंय. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आमच्या गुणलेखकाने आपल्या खात्यामध्ये टिपले. स्वतः तुषारजी गुणलेखनाचं काम करतात. मला खूप अभिमान वाटतो तुषारजी शिंदे यांच्या सगळ्या कर्तबगारीचा. कारण 2012 साली ज्या वेळेला दहावीर चषकाचं पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली गेली, त्यावेळेला फार कमी मंडळी होती मंडळामध्ये. म्हणजे तसं पाहिलं तर अगदी 7-8 जणांना एकत्र घेऊन दहावीर चषकाची स्थापना, म्हणजे दहावीर चषकाची खऱ्या अर्थानं तोच स्पर्धा कशी असेल किंवा त्याच्यात पारितोषिक काय असेल किंवा किंबहुना कशा प्रकारे आपण ही क्रिकेट स्पर्धा भरवायची, पण एक अट्टहास होता किंवा त्याच वेळेला एक निश्चय केला होता की रोह्यामध्ये एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा झाली पाहिजे, आणि त्या स्वप्नांचा पाठलाग सुरू झाला होता. यावेळेला एक चांगला फटका पाहायला मिळालाय. जरूर एक दुसऱ्या धावेमध्ये त्याचं रूपांतर नक्की केलं जाणार, कारण यासाठी ओळखला जातो. दर्या किनारा अष्टमी संघाची ही एक खासियत आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं असेल, दर्या किनारा अष्टमी संघ या संपूर्णपणे रोहा तालुक्यातील एक असा संघ ओळखला जातो ज्या संघाकडे एक जबरदस्त प्रकारची गोलंदाजी, म्हणजे गेल्या 10 वर्षातील त्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर ॲज अ बॉलिंग स्ट्रेंथ वरती ते खेळत आलेले आहेत. परंतु या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा जेव्हा चेस करण्याचा विषय आला, 45 धावा चेस करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 11 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांमध्ये 45, म्हणजे साधारण धावगती जी आवश्यक आहे त्या धावगतीच्या बरोबर पलीकडे जाऊन आपण हा प्रवास सुरू केलेला पाहायला मिळतोय, आणि तो नक्कीच यशस्वी होणार. यासाठी सागरने सुद्धा आपल्या भात्यातून काही चांगले फटके मारायला सुरुवात सुद्धा केलंय. पण आपण चर्चा करत होतो तुषारजी शिंदे साधारण 2012 सालची, म्हणजे ज्या वेळेला दहावीर चषकाची स्थापना करायचं मनामध्ये आपल्या आलं, आणि मग त्यावेळेला केवळ 7-8 मंडळी होती. या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण स्पर्धा कशी होईल किंवा कशा पद्धतीने भरवायची एक स्वप्न पाहिलं गेलं. आज अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे सर्वप्रथम मी
मला स्वतःला या ठिकाणी खूप भाग्यवान समजतो की गेली 10 वर्ष आपण सातत्याने मला रोहामध्ये बोलवतायत, कधीही मला माझ्या आवाजाला आपण कंटाळलात नाहीत आणि मला सातत्याने आपण ही संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजेच की गेली 10 वर्ष एखादं मंडळ चालवणं किंवा त्याच वेळेला मंडळांमध्ये असणाऱ्या प्रत्येक वेगवेगळ्या राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत, पण त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवणं, सगळ्यांचा एकजुटीने एकात्मतेचा संदेश देत आपण रोहा तालुक्यातील ज्याला मानाची स्पर्धा किंवा रोह्याचा विश्वचषक म्हटलं जातं, ती खऱ्या अर्थानं मित्रांनो ही स्पर्धा आहे. कारण गेल्या 10 वर्षातल्या काही आठवणी आपण जर म्हटल्या तर या मैदानावरती संपूर्ण देशाचा टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार कृष्णा सातपुते खेळला, योगेश पेणकरच्या अफलातून इनिंग याच मैदानावरती आपण पाहिल्या, ऋषी वैद्य किंवा त्याच वेळेला मुंबईचे ओंकार देसाई सारखे दर्जेदार क्रिकेटपटू याच मैदानामध्ये आपण पाहिले, किंवा त्याच वेळेला काही स्थानिक खेळाडूंनी सुद्धा, मग ते आपल्या न्हाव्यातील असतील, अष्टमीचे खेळाडू असतील, गतवर्षी राज विरगावलेची अफलातून इनिंग असेल, आता खेळत असणारा शेणवईच्या संघातील काही खेळाडूंची इनिंग असेल, या सर्व खेळाडूने ज्या प्रकारे खेळ केलाय आणि खास करून विसर आपल्याला पडणार नाही तो म्हणजेच भाई रोहाच्या खेळाडूने सुद्धा दाखवलेली एक दैदिप्यमान काही खेळी, या सगळ्या खेळी आज संपूर्णपणे गेल्या 10 वर्षातला इतिहास सांगणाऱ्या आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमित आलाय. अमित तसा पाहिला गेला तर अमितकडे असणारी सोमजाई शेणवई संघाचा एक प्रमुख हत्यार म्हणून पाहिलं जाते, कारण अमितला षटक देण्यामागची काही अर्थात ज्याला म्हटलं जातं ना की थिंक टँक असा आहे की अमित ही विकेट देऊ शकतो, ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की एखादा असा गोलंदाज तुमच्याकडे असावा की ज्याने जमलेल्या जोड्या फोडाव्या. म्हणजे खास करून असं म्हटलं जातं की अमित जर आज मैदानामध्ये क्रिकेटर नसता तर तो वकील असता, तर घटस्फोटाचा चांगला वकील झाला असता. परंतु या जमलेल्या जोड्या फोडण्यामध्ये जी काही खऱ्या अर्थानं गुणवत्ता लागतं ना, ती गुणवत्ता अमितच्या गोलंदाजीकडे आहे. पाहायचं आहे सागर कसा सामना करतोय. सागरने मात्र टायमिंग साधलाय, चेंडू बरोबर स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय, चेंडू सीमा पार, चौकार. चेक. धन्यवाद डीजे मास्टर. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. या 15 धावांमध्ये ज्याला सलामीवीरांनी सुरुवात देणं अपेक्षित होती ती तशा प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावा चेस करत असताना तुम्हाला जिगरबाज वृत्तीने खेळ करावा लागतो. रोहा नगरी ज्याच्यासाठी ओळखली जाते, खऱ्या अर्थानं याच वर्षी आपल्याला आठवत असेल ते म्हणजे जागतिक कीर्तीचे संशोधक डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसं पद्म पुरस्कार आणि रोहेकरांचं नातं फार अतूट अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे, कारण रोहा नगरीमध्ये 2 पद्मविभूषण अर्थात आजपर्यंत होऊन गेले. एक म्हणजे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर डॉक्टर सी.डी. देशमुख, पहिले भारतीय गव्हर्नर डॉक्टर सी.डी. देशमुख यांना 1969 साली अर्थातच पद्मभूषण पुरस्काराने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल तेच म्हणजेच स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांना 1999 साली म्हणजे 1990 साली पद्मविभूषण पुरस्काराने अर्थातच सन्मानित करण्यात आलं. माझे मित्र आणि गेली 10 वर्ष ज्यांच्या समवेत आमची दोघांची एक वेगळी स्पर्धा आहे, ती थोडी फिजिकल स्पर्धा आहे की पहिला कोण कमी करणार. तर असे संकेतजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतिशय प्रेमाचं आणि अर्थात आपुलकीचं नातं राहिलेलं आहे. गेली काही वर्ष सातत्याने या ठिकाणी मग आमचे धनंजय पोकळे असतील किंवा त्याच वेळेला तानाजी देशमुख असतील, पाठीमागे उभे असणारे विनोदजी असतील किंवा भाऊ शेलार आहेत किंवा त्यांच्या समवेत असणारी बरीच मंडळी आहे. या सगळ्या मंडळीशी खास करून नरेश दादा असतील की तुषारजी, ज्या पद्धतीने आपण टीम एकत्र केलेली आहे ती खऱ्या अर्थानं आज एका वेगळ्या प्रकारे गेली 10 वर्षांचा हा प्रवास एक ऐतिहासिक आहे. खऱ्या अर्थानं रोहेकरांना एकजुटीची एकात्मतेचा संदेश देणारी आहे. आणि किंबहुना गेल्या 10 वर्षांमध्ये या मैदानावरती हजारो खेळाडूंनी आपला खेळ दाखवला असेल. म्हणजे साधारण तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन करायला गेलात तर बरेच खेळाडू होतील, परंतु कॅल्क्युलेटिव्ह पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेली काही वर्ष सातत्याने या खेळामध्ये प्रामुख्याने जे बदल होत गेले, जसं जयेशजीने उल्लेख केला. याच वेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑफ सीमारेषेवरती. यस इट इज वेलकम फॉर दर्या किनारा अष्टमी.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं होतं 11 धावा धावफलकावरती आल्या होत्या. दुसऱ्या षटकात अमित गोलंदाजीला आला. या षटकामध्ये पॉवर प्ले जरी असला तरी त्याचा आपल्याला हवा तसाच उपयोग करायचा. ही सागर आणि राजू वाघमारेची स्ट्रॅटेजी मला फार आवडली, कारण 2 षटकात विकेट न टाकता 20 धावा धावफलकावरती आल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या केवळ 25 धावा. त्याच्यामुळे 18 चेंडूत 25 धावा या मैदानावरती तसं पाहिलं तर हे फार सोपं अशा प्रकारचं आव्हान आहे. पण शेणवई संघ ज्याच्या शोधात आहे ती आहे अर्थातच विकेट. आणि या विकेट ही कोणत्या स्वरूपात मिळणार, कारण तसं पाहिलं तर सागर चांगली बॅटिंग करतोय, राजूची सुद्धा त्याला चांगली साथ लाभते. आणि त्याच्यामुळं कोणता असा गोलंदाज असणार जे चॅलेंज स्वीकारणार, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच चॅलेंज स्वीकारणाऱ्या खेळाडूंचा उल्लेख हा अतिशय पहिल्या पेजवरती किंवा त्याच वेळेला स्पोर्ट्सच्या पेजवरती आपल्याला पाहायला मिळतो. तर या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत, मगाशी जयेशजीने ज्यांचा उल्लेख केला की 2008 मध्ये IPL ची सुरुवात झाली होती आणि आजच्याच दिवशी पहिलं ऑक्शन पार पडलं होतं. तर या काही आठवणी आहेत, या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या मध्ये मी एक आठवण जोडेन की जे बदल IPL मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले ना, तेच दहावीर चषकामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाले. किंवा त्याच वेळेला जयजीने अजून एक चांगला फार उल्लेख केला की आजच्याच दिवशी तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. खास करून रोहानगरीमध्ये अलीकडे स्पर्धा परीक्षांना बसणारी बरीचशी मंडळी आहेत, त्यांना मी नक्कीच सांगेन की जसं 29वे राज्य म्हणून तेलंगणाचा जयजीने जो उल्लेख केला त्याला जोडीला एक गोष्ट तुम्हाला नक्कीच अभ्यास करावी लागेल की याच तेलंगणामध्ये कालेश्वरम नावाचा एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट होतोय, जो जगातला एक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट मधला एक अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा प्रोजेक्ट असणार आहे. आणि आशिया खंडातला हा एक पहिल्या टॉप 5 मधला एक प्रोजेक्ट आहे, जो लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट आहे, जो तेलंगणा राज्यामध्ये आहे. कदाचित हा तुमच्या स्पर्धा परीक्षेचा प्रश्न असू शकतो. अभ्यास करणं महत्वाचं. क्रिकेटच्या मैदानावरती वळूया, जिथे गोलंदाजीसाठी गोलंदाज मनीष आलाय. मनीषकडे ती क्षमता आहे जो जोडी फोडण्याची संधी या वेळेला आपल्या संघाला देणार का, कारण शेणवई संघ गतवर्षीच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेला संघ आहे आणि त्यांना माहिती आहे की दर्या किनारा अष्टमी संघ हा धीरे धीरे हॉले हॉले आपला परफॉर्मन्स वाढवणारा संघ आहे, ज्या संघाकडे बॅटिंग स्ट्रेंथ जबरदस्त आहे. आज बॉलिंग स्ट्रेंथ वरती त्यांनी कमाल केली. 45 धावांपर्यंत म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला 5 षटकांमध्ये 44 धावांवरती रोखलं. तब्बल 9 गडी बाद केले होते त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या अगदी फार लवकर म्हणजे 4थ्या षटकाच्या सुरुवातीपर्यंत. आणि ही प्रामुख्याने महत्वाची गोष्ट होती. राजू वाघमारे यासाठी पारितोषिक येते. तुषार देशमुख यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. हे पारितोषिक राजू वाघमारेसाठी असणार आहे. जर राजू आपल्याकडून षटकार पाहायला मिळाला, आपल्या बॅट मधून जर षटकार आला तर तुषार देशमुख यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सो पारितोषिकांची खैरात या सुद्धा बऱ्याचशा आठवणी आहेत. म्हणजे बऱ्या दहावीर चषकामध्ये अशा अनेक आठवणींना उजाळा देण्याचा आजचा दिवस माझा आणि जयजींचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. या आठवणींच्या सोबत घेऊन वळतोय मैदानावरती, जिथे 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा अजूनही विकेट पाहायला मिळत नाहीये. म्हणजे दर्या किनारा अष्टमी बरोबर आपल्या स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये धावा जमवताना पाहायला मिळतोय, कारण धावफलकावरती आता 22 धावा आल्यात. सागर बोबड याच्यासाठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे तुषारजी देशमुख यांच्याकडून. पाहायचा या पारितोषिकांचा तो मानकरी ठरतोय का, पण कौतुक करावं लागेल मनीषच्या गोलंदाजीचं, कारण 4 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्या. या वेळेला हा चेंडू हवेत खेळलाय, जरूर लॉंग ऑफचा क्षेत्राचा चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अर्थात तो निष्फळ ठरतोय. 2 धावा मिळाल्यात सागरला. असे प्रयत्न ज्याला जयेशजी आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाफ चान्सेस म्हणतो, हे हाफ चान्सेस कन्वर्ट करणं फार इम्पॉर्टंट असतं. कारण सागर बोबड सारखा फलंदाज आहे, या खेळाडूला तुम्हाला जीवनदान दिलंय असं म्हणता येणार नाही, परंतु जे संधी मिळतात ना, संधींचं सोनं करणं. माझे एक समालोचक मित्र आहेत आमचे अलिबाग मधील सर्वात सिनियर मोस्ट समालोचक राजा पेटेजी, ते नेहमीच म्हणतात की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, आणि अशा वेळेला तुम्हाला त्या संधींचं सोनं करायचं असतं. सागर बोबडच्या रूपाने आलेली ही संधी समजाई संघाने दवडले असं मी नक्कीच म्हणेन, परंतु मनीषचं कौतुक करावं लागेल, कारण 5 चेंडूत केवळ 4 धावा खर्च केल्या. राऊंड विकेट त्याचा मारा. आणि याही वेळेला आपण पाहतोय की लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी याच मैदानावरती अतुल डोंबारेला आपण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना पुणे संघाकडून पाहिला होता, त्याच प्रकारची ही गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. मनीषचं हे षटक संपलंय. या षटकात त्याने ना षटकार काढलाय ना चौकार आलाय, कारण फलंदाजांना रोखून धरणारी गोलंदाजी. विकेट जरूर मिळाली नसेल, पाणी घेऊन जायचंय मैदानात, विकेट जरूर मिळाली नसेल, पण तुषारजी मला कळवतात की धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा लागल्यात. आता 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे.
क्रिकेटमध्ये ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक ओव्हरला 10 धावा येतात असं म्हटलं जातं, पण या 10 धावा आता बनवाव्या लागणार आहेत त्या दर्या किनारा अष्टमी संघाला. अर्थात या 10 धावा होणार का? जसं मगाशी जयजीने एक उदाहरण देताना सांगितलं होतं की कमबॅक आयुष्यामध्ये कसा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मिर्झा राजे यांचं एक फार सुंदर उदाहरण त्यांनी आपल्या समोर शेअर केलं. त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर त्याला आपण असं म्हणूया की बाउन्सिंग कमबॅक असावं. पण हे बाउन्सिंग कमबॅक आता गरजेचं आहे शेणवई संघाकडून, कारण फलंदाज स्थिरावलेत. 12 चेंडूंमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत, 25 धावा धावफलकावरती आल्यात आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाची एकही विकेट अजूनपर्यंत आपल्याला मिळालेली नाहीये. एका बाजूला सागर चांगली बॅटिंग करतोय, राजू वाघमारेच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला आहे. हे मैदान तसं ओळखलं जातं. ही खेळपट्टी धनंजय पोगळे, त्याच्यानंतर त्यांचे साथीदार दत्ताजी, त्याचप्रमाणे नारायण मोरे यांनी खेळपट्टी तयार केली आहे. त्याच्यामुळे ही खेळपट्टी शेवटपर्यंत चांगली राहणार आणि कधी फलंदाजाला आणि कधी गोलंदाजाला संधी देईल याचं भाकीत करणं फार कठीण होऊन जातं, कारण अशा प्रकारची ही खेळपट्टी दरवर्षी या स्पर्धेसाठी बनवली जाते आणि खास करून या खेळपट्टीवरती अनेक भयानक निकाल लागलेले आहेत. हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेला आम्ही भयानक यासाठी वापरत नाही शब्द कॉमेंट्रीमध्ये, कारण काही जणांना तो खूप लागतो ऍक्च्युअली मध्ये, परंतु आम्ही भयानक शब्द मैदानात, मी रोह्याच्या मैदानात नक्की वापरणार. त्याचं कारण आहे की ही खेळपट्टी यासाठी ओळखली जाते. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल याच मैदानामध्ये एक गोष्ट आठवावी लागेल, आपल्या सगळ्यांमधील एक आवडता क्रिकेटपटू ज्याला रायगड एक्सप्रेस नावाने संबोधलं गेलं, सुधीर तांडेलने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सुधीर तांडेलने 2 षटकं गोलंदाजी केली होती. त्यावेळेला तो उरण संघाला रिप्रेझेंट करत होता आणि 12 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एकही बॅटला बॉल लागत नव्हता समोरच्या बॅट्समनच्या. इतकी अफलातून बॉलिंग केली होती. सो सुधीर तांडेल यांना भावपूर्ण आदरांजली मी धावीर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो, कारण अशा प्रकारची गोलंदाजी या मैदानात पाहणं हे खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांसाठी एक पर्वणी होती. आज अशा प्रकारची गोलंदाजी शेणवई संघाकडून पाहायला मिळणार का? तुषारजी, अपेक्षा करायला काही हरकत नाही. शेणवई गावचा संघ आहे आपल्या. 12 चेंडू 20 धावा. सागर ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय, चेंडू हवेत हवेत आणि या वेळेला अपील केलं जात आहे आणि फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. बाउन्सिंग कमबॅक बाबत आपण बोलत होतो आणि जयजी ज्याचा उल्लेख आपण केलात की कालच्या दिवशी संदीप या ठिकाणी अतिशय अफलातून कामगिरी केल्या होत्या. संदीप या नावातच काहीतरी जादू आहे. आज सुद्धा गोलंदाज संदीप देशमुख मैदानात आलाय आणि संदीप देशमुखने सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी केली. काय कॅच पकडलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गरज होती ना, ज्या फलंदाजाची विकेट महत्वाची होती, शेणवई संघाला ती विकेट मिळाली. 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुशांत. राजू वाघमारेला तो साथ देणार आहे जरूर, परंतु कौतुक करावं लागेल संदीप देशमुखच्या गोलंदाजीचं, कारण पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारचा ऍथलेटिझम दाखवलेला आहे, जो उत्साह दाखवलाय, एन्थुझियाझम इज द की ऑफ सक्सेस असं एक वाक्य आहे. आणि मला वाटतं या ऊर्जा उत्साहाच्या रूपामध्ये जी बदललेली आहे ना, ती फार महत्वाची. हा फुल टॉस देऊन बसलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स. वेलकम फॉर सुशांत. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. माझ्या समवेत समालोचन करत असताना यासीनजी मर्चंट जर या ठिकाणी असते तर त्यांनी वाक्य वापरलं असतं की भंवर में फंसी हुई नैया को अगर किनारे की होकर लेकर जाना है
तो किसी को तो सेलर बनना ही पडेगा और जिगरबाज सेलर बनना पडेगा. आणि तेच या वेळेला मैदानामध्ये पाहायला मिळालं की फलंदाज सुशांत मैदानात आला, त्याने फुलटॉसचा फायदा घेतला, इथे थोडं दडपण जाणवलं यष्टीरक्षकावरती सुद्धा आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या शेणवई संघाच्या खेळाडूंवरती सुद्धा. जेव्हा आता 10 चेंडूत 16 धावांची गरज होती, 1 धाव तर जरूर आले, 9 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. राजू वाघमारेकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहे, जो फलंदाज स्थिरावलाय तो धावांना आकार देणार का. याही वेळेला चेंडू खेळलाय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बरोबर वरून जातोय, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 8 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दर्या किनारा अष्टमी संघाला आवश्यक हेलिकॉप्टर स्ट्रोक या वेळेला खेळला आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट बाय राजू वाघमारे. थँक्यू डीजे मास्टर. थोडं कमी म्युझिक वाजवा अशी मी आपणास विनंती करेन. पंच सुद्धा तेच सांगतायत आपणास. तुषारजी देशमुख यांच्याकडून असणारा 100 रुपयांचं पारितोषिक राजू वाघमारेच्या खात्यामध्ये जात आहे. आज संडे जरी असला तरी अलीकडच्या काळामध्ये बँकिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बऱ्याचशा बदल झाल्यात. बऱ्याच अंशी गुगल पे, भीम पे अँड ऑल दॅट ऍक्टिव्हिटीज इन इंटरनेट बँकिंग या सगळ्या गोष्टी जेव्हा ऍड झाल्यात तेव्हा बऱ्याच अंशी आज खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. 7 चेंडू येणं बाकी, 5 धावांची गरज. महागडं षटक ठरले आणि याचं कारण एकमेव कारण आहे राजू वाघमारेची फलंदाजी. चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी औपचारिक पूर्ण 1 धावेची गरज असणार. 44 धावा धावफलकावरती 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी अर्थात धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या दर्या किनारा अष्टमी संघाने बनवल्या आहेत. शेणवई संघ ज्याच्यासाठी ओळखला जातो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला अगदी जवळ आलेला विजय ते सहजगत्या परतवून लावतात आणि आपल्या खात्यामध्ये नोंदवत असतात. परंतु आज मात्र अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळाला नाही. एकाकी झुंज पाहायला मिळाली ती मनीष गोलंदाजीची, परंतु साथ देणारे अशा प्रकारचं अर्थात परफॉर्मन्स आवश्यक होता. जो काल संदीप चालला तो मात्र आज या वेळेला संदीपच्या रूपाने नाव चाललेलं पाहायला मिळत नाही. विकेट जरूर मिळाली होती त्याला, परंतु काही वेळेला असं होतं की कॉन्फिडन्स थोड्या अंशी का होईना तुमचा प्रतिस्पर्धी संघाच्या कुठेतरी त्यांच्याकडे त्यांच्या गोटामध्ये ज्या वेळेला जातो चेंडू त्या वेळेला मात्र ते नक्कीच त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतात. आणि राजू वाघमारेने ही संधी सोडलेली नाहीये. या संधीचं सोनं त्याने केलं आणि आता केवळ 1 धावेने विजय दूर आहे दर्या किनारा अष्टमी संघापासून. आणि ही धाव सुद्धा पूर्ण होते. दर्या किनारा अष्टमी संघ या सामन्यातील या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवतोय. हार्दिक अभिनंदन दर्या किनारा अष्टमी संघ. आणि नक्कीच कौतुक करूया शेणवई संघाच्या खेळाडूंचं सुद्धा. Boomy Sports.